फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे क्वेश्चन नंबर 11 पासून थर्ड मधला 11 क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे. आणि ज्याने कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल प्लीज पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हे जमेल. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाही का ऑल लेसनची म्हणजे ऑल टॉपिकची लिंक दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे लेसन कव्हर झालेत ना माझे. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळं जे तुम्हाला पाहिजे ते टॉपिक तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे त्या लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट त्या प्लेलिस्ट मध्ये जासाल. ठीक आहे. आणि ट्रिगोनोमेट्रीचे पण तुम्हाला लिंक दिलेली आहे, म्हणजे फॉर्म्युलेची लिंक दिलेली आहे, ते पण बघून घ्या कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तसं जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा सबस्क्राईब मला लिंक मिळून देतो. बघा स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 11 पाहिला काय इथं u अपॉन व्ही चा रूल अप्लाय करायचा आहे. म्हणजे u अपॉन व्ही म्हणजे काय, फंक्शन अपॉन फंक्शन u अपॉन व्ही. सो पहिले v घेतो आपण, हे माहिती आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u यूज करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ u आणि तर मायनस घ्यायचं. ठीक आहे. u ऍज इट इज आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ v घेणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v चा स्क्वेअर. ठीक आहे. हा रूल तर तुम्हाला माहिती. मग करणार काय पुढं, कुठे गेले, एक मिनिट, एकच मिनिट हे आणतो. चला स्टार्ट करू आता. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय नाही तर dy बाय dx इक्वल टू, बघा v खालची टर्म ऍज इट इज घेतो आपण. ठीक आहे. खालची टर्म ऍज इट इज घ्या, दॅट इज e रेस टू रूट एक्स मायनस 1 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म न्यूमरेटर. सो e रेस टू रूट एक्स, e रेस टू रूट एक्स प्लस 1 ऍज इट इज मायनस, बघा इथं मायनस आहे. क्वेश्चन रूलला नेहमी इथं मध्ये मायनस ठेवायचं. ठीक आहे. आणि u ऍज इट इज e रेस टू रूट एक्स मायनस 1 प्लस 1 आहे ना. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म e रेस टू रूट एक्स मायनस 1 डिवाइड बाय v चा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे. e रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल. पुढं आता काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. अजून काय, ही टर्म ऍज इट इज e रेस टू रूट एक्स मायनस 1. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू रूट एक्स, e रेस टू रूट एक्स म्हणजे e रेस टू एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, e रेस टू एक्सच येतं. मग e रेस टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय ना, e रेस टू रूट एक्सच आहे ना. काय ना, e रेस टू रूट एक्सच आहे ना. पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, रूट एक्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय तर 0. सो 0 नाही लिहिते चालेल, एवढंच लिहा. ठीक आहे. मायनस ही टर्म ऍज इट इज प्लस 1. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू रूट एक्स आता सांगितलं, e रेस टू रूट एक्स आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ना रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काढावं लागेल. ठीक आहे. मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. डिवाइड बाय ही टर्म ऍज इट इज मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. पटकन स्क्रीनशॉट काढा, मी वर लिहितो लगेच पटकन. बघा इझी आहे, काय अवघड नाही. चला रफ करतो. बघा आता काय काय येते, टर्म बघून घे पटकन. बघा नेक्स्ट ही टर्म ऍज इट इज dy बाय dx इक्वल टू ही टर्म ऍज इट इज आणि याचं हे पुढे लिहितो. ठीक आहे. e रेस टू रूट एक्स पुढे लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, 1/2 रूट एक्स येतं, 1/2 रूट एक्स येतं. ठीक आहे. आणि हे ब्रॅकेट ऍज इट इज e रेस टू रूट एक्स मायनस 1 मायनस पुढं हे पुढे लिहितो e रेस टू रूट एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय येतं, 1/2 रूट एक्स आणि ही टर्म ऍज इट इज e रेस टू रूट एक्स प्लस 1. ओके. डिवाइड बाय ही ब्रॅकेट येतं. मग ब्रॅकेटचं काय करताय तुम्ही, ऍज इट इज ठेवा, रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट रफ करताय. काय काय कॉमन करू शकतो आपण, हे कॉमन, हे दोन टर्म कॉमन, बाकीचे हे आतमध्येच ठेवा. ठीक आहे. कॉमन काढू आपण आता. e रेस टू रूट एक्स अपॉन हे बघा हे अपॉन आहे ना, सो त्याच्या खाली येतो 2 रूट एक्स. ठीक आहे.
ब्रॅकेट मध्ये काय राहिलं e⁻x -1. ठीक आहे, मायनस हे ब्रॅकेट ऍज इट इज राहील. सो इथे येणार e⁻x +1 अपॉन ही टर्म ऍज इट इज e⁻x -1 त्याचा स्क्वेअर. आता लास्ट स्टेप काय करणार, हे मायनस आतमध्ये जाणार. सो काय राहणार बघा, इथे येणार e⁻x अपॉन 2√x e⁻x -1 मायनस आतमध्ये ना मायनस e⁻x मायनस इंटू प्लस. सो मायनस -1 फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं इथे. ही टर्म ऍज इट इज e⁻x -1 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, बघा मायनस e⁻x आणि प्लस e⁻x गेट कॅन्सल. ओनली -1 -2. ठीक आहे, मग हे रफ करतो, पटकन स्क्रीनशॉट करा लवकर. आता बघा काय करायचं, इथं ब्रॅकेट मध्ये काय राहणार, फक्त -1 -2 राहणार. सो -2 इथं पुढे येणार, म्हणजे इथं -2 येणार. e⁻x ऍज इट इज डिवाइड बाय, बघा हे -2 इथं वर आलं, 2√x ऍज इट इज अपॉन दिस टर्म ऍज इट इज -1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, 2 गेट कॅन्सल, मायनस ऍज इट इज राहणार आणि हा √x कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, हा √x इथे येणार. सो काय येणार, मग काय राहणार बघा, सिम्प्लिफिकेशन करायचंय फक्त, डेरिव्हेटिव्ह झालं फक्त सिम्प्लिफिकेशन. e⁻x अपॉन हे √x खाली येणार e⁻x -1 ऍज इट इज 1 व्यवस्थित येतो ब्रॅकेट स्क्वेअर. टेक दी स्क्रीनशॉट. इझी होतं, अवघड काय नाही. नंबर 12th वर काय दिलं, 12th वर y इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये tan क्यूब x इंटू साइन रेस टू 4x इंटू ब्रॅकेट मध्ये x² + 7 ब्रॅकेट रेस टू 7. ठीक आहे, बघा लॉगच्या मध्ये किती फंक्शन आहेत, लॉगच्या अँगल मध्ये 1 2 3 3 फंक्शन आहेत. मग आपण लॉग रूल अप्लाय करू. काय असतं लॉग रूल, समजा लॉग मध्ये 3 फंक्शन आहेत a b आणि c. ठीक आहे, 3 फंक्शन आहेत. सो काय करतो आपण, लॉगच्या अँगल मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो असं लिहितो, लॉग पहिलं a घेतो प्लस, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस घ्यायचं, लॉग a लॉग b, बघा सेपरेट करायचं. हा लॉग रूल आहे. ठीक आहे, प्लस लॉग c असा रूल अप्लाय करावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, मग बघा पुढे काय करणार, लगेच बघा, म्हणजेच आपण असं लिहू शकतो का y इक्वल टू लॉग ऑफ, हे फंक्शन एक आहे. सो इथे ना tan क्यूब x. ठीक आहे, प्लस लॉग ऑफ दिस फंक्शन दॅट इज साइन रेस टू 4x. ठीक आहे, प्लस लॉग ऑफ दिस फंक्शन दॅट इज x² + 7 रेस टू 7. ठीक आहे, आणि मी तुम्हाला काय सांगितलं लॉगच्या रूलच्या बाबतीत, जर लॉग x आहे आणि अँगलला पॉवर आहे, ठीक आहे, अँगलला पॉवर आहे तर पॉवर खाली येणार. सो इथं असं लिहिणार मी 2 log x, पॉवर खाली घ्यायला लागेल. हा झाला लॉग रूल. ठीक आहे, हा बघा आता पुढे काय करणार, y इक्वल टू, हा बघा लॉगच्या अँगलला पॉवर आहे, पॉवर खाली येणार. सो इथं 3 log of tan x. ठीक आहे, प्लस बघा लॉगच्या अँगलला पॉवर आहे, सो पॉवर खाली येणार. अजून मी डिफरन्शिएट केलं नाहीये, फक्त हा लॉग रूल झालाय. ठीक आहे, लॉग साइन x प्लस बघा पॉवरला 7 आहे. सो इथं ना लॉग ऑफ x² + 7. ठीक आहे, बघा आता काय करणार, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, मग इथे ना dy/dx इक्वल टू 3 ऍज इट इज. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय तर लॉग x 1/x येतो. सो 1/tan x येणार. ठीक आहे, 1/tan x म्हणजे 1/tan x असं येणार. ठीक आहे, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. सो लॉग 1/tan येणार. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काढावं लागेल. ओके, प्लस 4 ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. सो 4 ऍज इट इज राहणार 1/.
साइन एक्स येणार, साइन एक्स. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, साइन एक्स. साइन एक्स काय येतं ते नंतर बघूया. प्लस 7 ॲज इट इज, 7 असं येतो अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं 1 बाय एक्स येतं. सो एक्स म्हणजे हा अँगल आहे, अँगल काय आपला एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे. सो 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि ब्रॅकेट टाका व्यवस्थित. ठीक आहे. बघा स्क्रीनशॉट काढा लवकर. व्यवस्थित समजून घ्या हे टर्म काय काय आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय येतं sec स्क्वेअर x येतं. काय येतं हे 3 तसाच sec स्क्वेअर x मी इथं वर येतो sec स्क्वेअर x अपॉन tan x ॲज इट इज. ठीक आहे. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय येतं cos x. सो इथे लिहिणार मी 4 ॲज इट इज cos x अपॉन sin x ॲज इट इज. हा प्लस हे टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर काय येतं 2x येणार, कारण पॉवर खाली येणार, पॉवर मधून 1 लेस होणार. सो 2 खाली x येणार फक्त. म्हणजे बघा असं येणार 2. 7 तसाच 2 खाली x तसाच आणि इथं 1 येणार. हा नाही येत तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 काय येतं 0. ओके नाही येत मी. डिवाइड बाय हे टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके. बघा आता थोडीशी स्टेप राहिलेली आहे. काय काय करू शकता ह्याच्यात बघा. सेक स्क्वेअर एक्स ला मी असं लिहू शकतो का 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर ना. सेकला मी असं लिहू शकतो 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स आणि टॅनला मी असं लिहू शकतो साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहू शकतो. मग कॉस एक्स 1 कॉस एक्स गेट कॅन्सल. ओके. मग एक कॉस एक्स राहील नाही तर मग हा एक कॉस एक्स इकडे जाणार कुठं इकडे खाली मल्टिप्लायला साइनला. म्हणजे असं होणार 1 बाय साइन एक्स इंटू एक कॉस एक्स ह्याला इकडे मल्टिप्लाय जाणार. सो इकडे साइन एक्स इंटू कॉस एक्स. मग मी काय करतो नीट आहे का नीट लक्ष द्या. काय होणार 2 नी मल्टिप्लाय खाली डिवाइड करतो आणि वर 2 नी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. 2 नी वर मल्टिप्लाय आणि 2 नी खाली डिवाइड करतो. सो मग इथे काय होणार इथे 2 नी मल्टिप्लाय होईल इथे 2 नी डिवाइड होणार. चला 1 बाय 1 सांगतो एवढं लक्षात राहिलं. हे ह्याचं असं येणार. हा बघा आता कसं होणार ते. दॅट इज 3 ॲज इट इज. हा इथे काय येणार 1 बाय डायरेक्ट लिहू कॉस स्क्वेअर एक्स असं होणार आणि तर साइन एक्स बाय कॉस एक्स. हा मग हा कॉस एक्स कॅन्सल. सो 1 कॉस एक्स राहणार इथं एक कॉस एक्स राहणार हे गेला. मग हा कॉस एक्स इकडे येणार. सो असं होणार कसं होणार साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. प्लस 4 कॉस एक्स अपॉन साइन एक्स दॅट इज कॉट एक्स. इथे येणार कॉट एक्स प्लस 7 टू द 14 एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हा मी इथं काय करतोय 2 नी डिवाइड आणि 2 नी मल्टिप्लाय. मग मला आता सांगा 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स कुणाचा फॉर्म्युला आहे हा साइन 2x चा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन मधला. ठीक आहे. म्हणजे इथे येणार हे 3 टू द 6 अपॉन साइन 2x येणार प्लस ॲज इट इज. हा 1 बाय साइन 2x म्हणजे 1 बाय साइन 2x म्हणजे काय असतं कोसेक 2x येणार. ठीक आहे. 1 बाय साइन 2x येणार किंवा हे वर न्या मग साइनचं काय होणार कोसेक होणार. सो इथे येणार 6 कोसेक 2x प्लस ॲज इट इज प्लस 14x 7. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. काढा लवकर स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 13 बघा 13 वाला काय आहे व्यवस्थित समजून घ्या. काय दिलंय y इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे कॉस 2x चा फॉर्म्युला काय. तिथे 4 फॉर्म्युले आहेत पण मला जे मेन लागतील ते मी यूज करतोय. ठीक आहे. बघा माझ्याकडे एक हा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स हा एक फॉर्म्युला आहे.
ठीक आहे. cos 2x इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि जर ह्याचा कन्वर्ट मला हाफ अँगल मध्ये करायचं असेल तर मी कसं काढणार? जर इथं फक्त x असेल, इथं 2x होतं म्हणून 2x च्या हाफ किती? 1x, म्हणून इथं मी 1x दिलं. सो फक्त cos x असेल, मग x च्या हाफ किती? x च्या हाफ किती? x बाय 2. ठीक आहे, असं आहे ना. जर इथं 2 असेल, 2 च्या हाफ किती? 1x. ठीक आहे. जर समजा इथं 3 आहे तर इथे येणार 3x बाय 2, 3 च्या हाफ येणार. ठीक आहे. जर इथं 4x असेल तर मला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर इथं 2x येणार. ठीक आहे. हा झाला हाफ अँगल फॉर्म्युला. आणि जे अगोदर लिहिलं होतं ना cos 2x इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके. मग जर cos 3x असेल तर इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 येणार. ठीक आहे. पण इथं 1 मायनस cos 3x आहे. सो काय करणार मी? ही टर्म इकडे शिफ्ट करा, दॅट इज 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2. ओके. हे मायनस मध्ये इकडे आल्यावर प्लस होणार, हे तिकडे न्या, दॅट इज 1 मायनस cos 3x. म्हणजे 1 मायनस cos असेल, बघा मधी मायनस असेल, मधी मायनस असेल, 1 मायनस cos आहे तर लक्षात ठेवायचं साइनच येणार. मायनस असेल तर साइनच येणार. जर प्लस असेल, प्लस आहे तर cos येणार, एवढं लक्षात ठेवा. ते तुम्हाला प्रूफ करून दाखवतो बघा. म्हणजे ह्याच्या जागी मी हे लिहू शकतो, दॅट इज काय नाही तर लॉग ऑफ रूट मध्ये 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 अपॉन, आता 1 प्लस cos 3x आहे, मग 3x च्या हाफ किती? 3x बाय 2 येणार. सो इथं असं येणार 2 cos, 2 तर येणारच आहे, 2 cos स्क्वेअर 3x बाय 2. आता हे प्रूफ करून दाखवतो कसं येतं बघा. एक मिनिट. नेक्स्ट अजून एक फॉर्म्युला आहे, cos 2x चा अजून एक फॉर्म्युला आहे, दॅट इज 2 cos स्क्वेअर x मायनस 1. हा सेकंड फॉर्म्युला. cos 2x चा फॉर्म्युला आहे इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 1. पण इथं 2 आहे म्हणून इथं 1x आला. जर समजा इथं 3 आहे तर इथे येणार 3x बाय 2, 3x बाय 2 येणार. ठीक आहे. आणि हा मायनस 1 आहे तिकडे शिफ्ट करा, दॅट इज प्लस होणार. ओके. हा मायनस 1 होता तिकडे गेला प्लस 1 झाला, आणि हे प्लस तर ऑलरेडी आहेच. सो मी 1 प्लस cos 3x च्या जागी दॅट इज 2 cos स्क्वेअर 3x बाय 2 लिहू शकतो. मग त्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय ट्रिगोनोमेट्रीचे पहिले फॉर्म्युले बघून घ्या. ठीक आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. चला आता काय होणार पुढे? 2 टू गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन. म्हणजे इथे येणार लॉग ऑफ रूट मध्ये टॅन स्क्वेअर, बघा साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर दॅट इज टॅन स्क्वेअर 3x बाय 2. स्क्वेअर अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. ठीक आहे, हे राहणार. मग आता याचं डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय ना, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x येतं. सो इथे ना 1 बाय दिस टर्म दॅट इज टॅन 3x बाय 2. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढणार? दिस टर्म दॅट इज टॅन 3x बाय 2. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय येतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन येतं सेक स्क्वेअर येतं. ठीक आहे. मग टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, अँगल हेच येणार 3x बाय 2. ठीक आहे. इनटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? दिस टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय 2 येणार. ठीक आहे. अपॉन टॅन 3x बाय 2. आता तुम्ही बोलणार हे आणि हे कट करू, तसं नाही होणार, हे अँगल मध्ये, सो नाही होणार कट. ठीक आहे. बघा आता पुढे स्क्रीनशॉट काढा लवकर. बघा आता पुढे काय करणार, थोडीशी स्टेप राहिलेली आहे. सेकला मी असं लिहू शकतो 1 बाय कॉस लिहू शकतो, dy बाय dx इक्वल टू 1 बाय कॉस स्क्वेअर 3x बाय 2 लिहू शकतो ना. सेकला असं लिहू शकतो 1 बाय कॉस दॅट इज कॉस स्क्वेअर येणार, कारण इथे स्क्वेअर आहे ना. सो 1 बाय कॉस स्क्वेअर. तुम्हाला ट्रिगोनोमेट्रीचे रेशो माहिती पाहिजे कसे यूज करायचे. ठीक आहे. टॅनला कसं यूज करणार? दॅट इज साइन
3x/2 अपॉन कॉस 3x/2. ओके, हा एक रूल अप्लाय केला. पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3/2 हे 3/2 बाजूला येणार. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं. सो ओनली 3/2 इज रिमेनिंग. 3/2 इज रिमेनिंग. नाव 1 cos गेट कॅन्सल. आता एक कॉस राहील ना, मग हा कॉस इकडे मल्टिप्लाय लागेल कुठं साईनला. सो इथं काय ना 3/2 हा अपॉन साइन 3x/2 इंटू कॉस. हा कॉस ह्याला मल्टिप्लाय जाणार. सो कॉस 3x/2 येणार. ठीक आहे, आणि हा 2 आहे ना ह्यांना मल्टिप्लाय जाणार. सो इथं काय येणार फक्त 3 आणि इथं 2. ठीक आहे, लास्ट स्टेप राहिली थोडीशी, बघून घ्या व्यवस्थित. एक सांगतो तुम्हाला, साइन 2x चा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज 2 sin x इंटू कॉस x येतं. ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे. जर इथं 2 असेल तर 2 चा हाफ 1x येणार. जर इथं 3x असेल सो इथे येणार 3x/2. ठीक आहे, 3x चा हाफ आणि इथं पण येणार 3x/2. मग मला सांगा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, सेम आहे. सो याच्या जागी sin 3x लिहू शकतो. ठीक आहे, माहिती आहे ना sin 3x. सो इथे ना dy/dx इक्वल टू 3/sin 3x. ठीक आहे, sin 3x लिहू शकतो. मग 1/sin म्हणजे काय असतं, 1/sin दॅट इज कोसेक असतं. सो इथे मी लिहिणार 3 कोसेक 3x. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, इझी आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय. ठीक आहे, आणि असले क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला जास्त विचारू शकतात, हाफ अँगल वाले. ना क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय करायचंय, y इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये 1 प्लस कॉस 5x/2 अपॉन 1 मायनस कॉस 5x/2 आहे. ठीक आहे, बघा हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, आता जसा क्वेश्चन केला तसाच असेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13 सारखाच. कॉस 2x चा फॉर्म्युला माहिती 1 मायनस साइन स्क्वेअर x. जर इथं 5 असेल तर इथे येणार 5x/2 येणार. ठीक आहे, एवढं तर माहिती तुम्हाला. जर इथं 5x/2 असेल तर तिकडं हाफ कसा येणार, तर ह्याच्या हाफ कसा येणार, असं येतं बघा 5x/2 त्याच्या हाफ असं झालं ते. ठीक आहे, जर इथं 5x/2 असेल तर समजायचं त्याच्या हाफ करावं लागेल आपल्याला, म्हणजे 2 2 जा 4 म्हणजे 5x/4 येणार. ठीक आहे, हे झालं रूल. मग मी इथं 5x/2 का घेतोय, समजतंय का काय, बघा कारण इथं 5x/2 आहे. सो म्हणून मी cos 5x/2 चा फॉर्म्युला यूज करतोय. सो इथं 5x/4 येणार, त्याच्या हाफ. बघा मी आताच करून दाखवलं, त्याच्या हाफ 2, मग 2 2 जा 4. सो 5x/4 येणार. ठीक आहे, मग आता व्यवस्थित फॉर्म्युले बघा काय येणार. हे इकडे शिफ्ट करा, ते तिकडे शिफ्ट करा. सो मायनस तर प्लस होणार, साइन स्क्वेअर. इथे 2 लिहायचं राहिला माझा, 2 लिहायचं होतं इथं. इकडे आल्यावर 2 साइन स्क्वेअर 5x/4 इक्वल टू 1. हे प्लस मध्ये इकडे गेला मायनस कॉस 5x/2. ठीक आहे, म्हणजे 1 मायनस कॉस 5x/2 च्या जागी बघा ह्याच्या खालच्या जागी मी 2 साइन स्क्वेअर 5x/4 लिहू शकतो. ठीक आहे, समजतंय का. जर मध्ये मायनस असेल तर समजायचं साइनच येणार आहे, जर मध्ये प्लस असेल तर समजायचं कॉस येणार आहे. पण 1 मायनस कॉस पाहिजे किंवा 1 प्लस कॉस पाहिजे, ह्याला स्क्वेअर नाही पाहिजे. ठीक आहे, मग मी लिहू शकतो आता प्लस आहे. सो इथं कॉस येणार, कॉस स्क्वेअर 5x/4 येणार. ठीक आहे, अपॉन 1 मायनसचा करून दाखवलं तुम्हाला आता. सो त्या जागी साइन येणार 2 साइन स्क्वेअर 5x/4. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे आणायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतं. cos 2x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x मायनस 1 हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, चला बघा आता कन्सेप्ट समजून घ्या आपण व्यवस्थित. काय काय ना, लॉग ऑफ 2 2 गेट कॅन्सल, कॉस अपॉन साइन दॅट इज कॉट असतं. ठीक आहे, इथे येणार कॉट स्क्वेअर 5x/4. ठीक आहे, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. सो y इक्वल टू लॉग ऑफ कॉट 5x/4. ठीक आहे, मग आता डिफरन्शिएट करा.
विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 बाय x येतं. सो 1 बाय दिस टर्म 1 बाय cot 5x बाय 4 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार कॉटचा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot 5x बाय 4. हा चला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय येतं मायनस कोसेक स्क्वेअर. सो इथे येणार मायनस कोसेक स्क्वेअर 5x बाय 4 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट येतं मायनस कोसेक स्क्वेअर 5x बाय 4. ठीक आहे परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x बाय 4 चा काढावं लागेल. ठीक आहे अपॉन दिस टर्म ऍज इट इज कॉट 5x बाय 4 ऍज इट इज. हा मग आता पुढे बघा पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर. सिम्प्लिफिकेशन करायचं आता फक्त अजून काही जास्त करायचं नाही. ही टर्म ऍज इट इज ठेवतो नाहीतर कोसेकला मी असं लिहू शकतो का 1 बाय साइन लिहू शकतो. सो इथे येणार dy बाय dx मायनस ऍज इट इज काय येणार 1 बाय कोसेकला मी 1 बाय साइन लिहितो साइन स्क्वेअर 5x बाय 4. ठीक आहे हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x बाय 4 5 बाय 4 बाजूला येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1. सो 5 बाय 4च येणार म्हणजे मी इथे लिहितो 5 बाय 4. ठीक आहे आणि खाली काय येणार कॉट. मग कॉटला मी असं लिहू शकतो कॉस बाय साइन लिहू शकतो कॉस 5x बाय 4 अपॉन साइन 5x बाय 4 ऍज इट इज. ठीक आहे हे रफ करून टाकतो. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या काय करायचं याच्यात अगोदर सारखंच आहे बाकी काही डिफरंट नाही याच्यात. 1 साइन गेट कॅन्सल. ठीक आहे मग काय राहील आता मायनस ऍज इट इज 5 बाय 4 राहिलं अपॉन एक साइन राहील ना मग हा साइन एक इकडे येणार. सो इथे येणार साइन 5x बघा साइन 5x बाय 4 इंटू कॉस 5x बाय 4. ठीक आहे मग आता एक काम करतो मी इथे 2 ने मल्टिप्लाय करतो इथे वर पण 2 ने मल्टिप्लाय करतो वर 2 ने मल्टिप्लाय खाली 2 ने डिवाइड. मग हा फॉर्म्युला कुणाला मॅच होतोय नीट बघून घ्या. साइन 2x चा फॉर्म्युला काय 2 साइन x इंटू कॉस x येतो. ठीक आहे जर इथं 5x असेल सो इथे येणार 5x बाय 2 आणि इथे पण काय येणार 5x बाय 2 येणार. जर 5x बाय 2 असेल 5x बाय 2 असेल इथं सो तिकडे काय येणार ह्याच्या हाफ. सो दॅट इज 5x बाय 4 5x बाय 4 म्हणजे 2 साइन 5x बाय 4 हा कॉस 5x बाय 4. ठीक आहे म्हणजेच हे म्हणजे हे जर असेल तर त्याच्या जागी मी काय लिहिणार साइन 5x बाय 2 म्हणजे असा फॉर्म्युला लागला बघा साइन 5x बाय 2 जर असेल असं म्हणतो मी. ठीक आहे सो इथं हे येणार ह्याच्या जागी हे येणार ह्याच्या जागी हे येणार. सो मी ह्याच्या जागी 5x बाय 2 लिहू शकतो हा फॉर्म्युला आहे. सो मी इथं काय लिहिणार मग मायनस 5 बाय 2 1 जा 2 2 जा सो 5 बाय 2 येणार. इथं काय येणार दॅट इज ह्याच्या जागी साइन 5x बाय 2 देणार साइन 5x बाय 2. मग 1 बाय साइन मीन्स काय येतं 1 बाय साइन दॅट इज कोसेक. सो मी इथं असं लिहिणार dy बाय dx इक्वल टू मायनस 5 बाय 2 साइनला म्हणजे कसं येणार कोसेक 5x बाय 2. ठीक आहे 5 बाय 2 बाजूला लिहिलं आणि 1 बाय साइन म्हणजे कोसेक 5x बाय 2 मायनस टर्म ऍज इट इज. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. ठीक आहे काढा लवकर.